श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, उद्या 3 मार्च चंद्रग्रहण आहे आणि या चंद्रग्रहणाच्या वेळी आपण कुठले नियम पाळायचे, खास करून लहान मुलांच्या आईने कुठले नियम पाळावे हे या व्हिडिओद्वारे सांगणार आहोत. त्याआधी आपण चंद्रग्रहण म्हणजे काय हे जाणून घेऊ. पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्या मधोमध येते आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, त्याला चंद्रग्रहण असे म्हणतात. हे फक्त पौर्णिमेलाच घडते. भारतीय संस्कृतीत चंद्रग्रहणाला आध्यात्मिक महत्त्व आहे. स्वामी म्हणतात, जप, नामस्मरण आणि श्रद्धा ठेवली तर कोणतेही संकट कमी होते. चला तर मित्रांनो, आज आपण चंद्रग्रहणात कुठले नियम पाळायचे हे जाणून घेऊ. लहान मुलांच्या आईने ह्या चुका करू नका. चंद्रग्रहणाची वेळ लक्षात ठेवा. चंद्रग्रहण हे दुपारी 3:20 चालू होते आणि संध्याकाळी 6:47 संपते. पूर्णग्रहण 4:34 ते 5:35 ह्या वेळेपर्यंत दिसणार आहे. तुम्हाला शक्य असेल तर ही वेळ अवॉइड करा. ग्रहणाच्या वेळी लहान मुलांना खेळायला बाहेर पाठवू नका. लहान बाळांना ग्रहण दाखवू नका, कारण त्यांचे डोळे नाजूक असतात. त्याचा परिणाम त्यांच्या डोळ्यांवर होऊ शकतो. ग्रहणाच्या वेळी शिजवलेले अन्न व्यवस्थित झाकून ठेवा. त्याच्यामध्ये तुळशीपत्र टाका. प्यायच्या पाण्यामध्येही तुम्ही तुळशीपत्र टाकून ठेवायचे. शक्यतो ताजे अन्न घ्या. त्याचप्रमाणे TV, मोबाईल याचा वापर टाळा. ग्रहण संपल्यानंतर हलक्या कोमट पाण्याने आंघोळ करा. घरात शक्य असल्याप्रमाणे साफसफाई करा. घाबरू नका. ग्रहण ही एक नैसर्गिक घटना आहे. परंपरेनुसार आपण या नियमांचे पालन करावे. लहान बाळाची सुरक्षितता सर्वात आधी. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.